आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. विजय बाळा, याचा अर्थ हाच की तुला विक्कीच्या जाण्याचं अजिबात दुःख नाही. हे तू काय बोलतेस आत्या? विकी दादाच्या जाण्याचं दुःख मला नाही होणार तर कुणाला होणार? बाबांनंतर या घराचा मालक होता तो. माझा विकी दादा. या घरात विकी दादाचंच बोट पकडून चालायला शिकलो मी. आमचं बालपण एकत्र गेलं, खेळलो भांडलो, पण आमचं प्रेमही तेवढंच होतं. प्रेम? वार तुझं प्रेम. एका बाजूला म्हणतोस की तो तुझा मोठा भाऊ हाय, आणि दुसऱ्या बाजूला तू त्याच्याच खुन्याला आपली बायको बनवून या घरात आणून ठेवलेस. आत्या, ईश्वर विकी दादाच्या आत्म्याला शांती देव. विकी दादा तुझा भाचा होता म्हणून त्याची कोणतीही चूक नाही. आणि भारती, ती याला जबाबदार आहे कारण ती तुझी सून आहे. आत्या, तू एक गोष्ट डोक्यातून काढून टाक की मी आणि भारती कधी वेगळे होऊ किंवा मी तिला सोडेन. ती माझी बायको आहे आणि बायकोच राहील. निघतो मी. शांती बाळा, पुरुषाचं मोठेपण पैशावरून ठरतं आणि स्त्रीचं तिच्या नवऱ्यावरून. बाईचा मान सन्मान हा तिच्या नवऱ्यावरूनच ठरतो. आणि आता नवराच नाही राहिला तर कोणता मान सन्मान, कोणतं सासर? तुला आता या घरात अजिबात मान मिळणार नाही. तू आमच्या सोबत ये बाळा, आमच्या सोबत. तुझी आई खरं बोलते बाळा. मी ह्या माणसांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. ह्या घरात तुला सुखाने जगू देणार नाहीत ही माणसं. विनाकारण त्रास देत राहतील तुला. ह्या घरात राहून नरकासारखं जगण्यात काय फायदा? चल बाळा, तू आमच्या सोबत चल. आम्ही तुला मुलगी म्हणून नाही तर मुलगा म्हणून ह्या घरातून घेऊन जाऊ. आजपासून ह्या गंगाधरला 2 मुली नाहीत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. हो बाळा, चल तू. नाही बाबा, मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहीन. माझं अर्ध आयुष्य तर निघून गेलं, तसंच उरलेलंही निघून जाईल. आता ते नसले म्हणून काय झालं? या घरात त्यांच्या आठवणी तर आहेत. मी या घरात कोणत्याही कोपऱ्यात पडून राहीन आणि त्यांच्या आठवणींच्या आधारावर मी माझं आयुष्य घालवेन. मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही. कुठेच जाणार नाही आई, कुठेच जाणार नाही. का असा हट्ट करतेस बाळा? अगं, आयुष्य काय 2-4 दिवसांचं आहे का? आयुष्य खूप मोठं आहे. आणि अजून तुझं वय तरी काय आहे? अजून तर मी सांगतोय ते ऐक बाळा. चल इथून. तू इथे राहिलीस तर
इथे माझ्या जीवाला कायमचाच घोर लागून राहील ग बाळा. तुला इथे त्रास होईल आणि आम्हाला तिथे. मी राहीन हो बाबा. मला कशाही परिस्थितीत राहावं लागलं तरी मी राहीन. तुम्ही माझी काळजी करू नका. मलाही बघू दे की देव माझी किती परीक्षा घेतोय ते. मी हे घर सोडून नाही येणार बाबा. आई, मी हे घर सोडून नाही येणार. मी इथेच राहणार. ताई बरोबर बोलते. जर तिला हे घर सोडून नसेल यायचं तर तुम्ही हट्ट का करताय? यासाठीच की तिने तिचं उरलेलं आयुष्य सुखात जगावं. म्हणजे ती लोक सुद्धा सुखात राहतील ज्यांनी ताईची अशी अवस्था करून ठेवली. म्हणजे काय? ताईला ह्या घरातून घेऊन जाणं म्हणजे आपण इथली सगळी नातीगोती तोडून जाणं. आणि मलाही नकोय. इथली नाती टिकवून काय लोणचं घालायचंय? तुला नाही कळणार आई. हीच तर खरी वेळ आहे नातं टिकवण्याची. तुला माहित नाही, पण आपण ताईला इथून नेल्या नेल्या ही माणसं ताईला विसरतील. स्वतःच्या डोक्यातून आणि मनातून काढून टाकतील. आणि मला नाही वाटत की त्यांनी आपल्याला विसरावं. अगं, मैदानात उतरण्याची वेळ तर आत्ता आली आहे आई. आणि बाबा, तुम्हाला काय झालंय? ताईच्या आयुष्यात जेवढं वाईट व्हायचं होतं तेवढं झालंय. आता त्यांचं आयुष्य खाक होत, ज्यांनी माझ्या ताईच्या आयुष्याची होळी केली. बाबा, मला तुम्हाला एक गोष्ट आधीच सांगायला हवी होती की विकी हा त्यांचा अनौरस मुलगा होता. ताई त्यांच्या अनौरस मुलाची विधवा आहे. मला ठाऊक आहे बाळा. ते तर मला इथे आल्याबरोबरच कळलं होतं. जीजू शंकर सिंगांचा अनौरस मुलगा होता हे कळल्यानंतर सुद्धा तुम्ही त्यांना माफ केलं. माफ नाही केलंय बाळा. मी योग्य वेळेची वाट बघतोय. आणि ती वेळ आता आलीये. बाबा, ह्या घरात कोणाला कसं सांभाळायचं हे मला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही बघत राहा. ताईच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब मी कसा चुकवते ते. हॅलो. हॅलो भारती. भारती, मी तारा बोलते. हा काकी, बोल ना. भारती, अगं तू रडतीयस का? नाही नाही, रडेन कशासाठी? तुझा आवाज ऐकून असं वाटलं की तू रडतीयस. नाही काकी, असं काही नाहीये. मी नाही रडत आहे. मी तर खूप सुखात आहे. एवढ्या सुखात की तुला शब्दात सांगूही शकत नाही. असं? भारती, मला वाटलं होतं की विकीच्या मृत्यूनंतर तुझ्या सासरची माणसं तुला टोमणे वगैरे मारून त्रास देत असतील. नाही काकी, तू तू असा का विचार करतेस? असं काही नाहीये. इथे तर सगळे माझी खूप काळजी घेतात, खूप प्रेम करतात माझ्यावर. तू उगाच काही विचार करू नकोस. तूच सांगितलं होतंस ना की मुलगी सासरी स्वतःचं भाग्य घेऊन जाते, मग तिला सुख लाभो किंवा दुःख. तू बरोबर बोलतेस भारती, पण आपल्या मुलीची विचारपूस करणं हे सुद्धा माहेरच्यांचं कर्तव्य आहे. आता दादा विचारत नसले तरी मला तुझी चौकशी करून त्यांना सांगावंच लागेल ना. काकी, बाबा बाबा खरंच माझ्याबद्दल विचारतात का?
सांग ना, अगदी खरं खरं सांग मला. मी त्यांना विचारण्याची संधीच देत नाही ग. ते काही विचारतील त्याआधीच मी त्यांना सगळं सांगते. मला सुद्धा आशा आहे काकी की एक ना एक दिवस बाबा नक्की बोलतील. मग काय, कोणताही बाप आयुष्यभर पोटच्या मुलीशी न बोलता राहू शकेल का? आणि मला सुद्धा तुझी चौकशी करता येते. आणखी काय हवंय? आणि ऐक भारती, कधीतरी स्वतःहून पण फोन करत जा ग. काकी, असं काही नाहीये. ते घरी शांती वहिनीचे आई बाबा आलेत ना, घरात माणसं वाढली की कामही वाढतं, म्हणून मला फोन करायला नाही जमलं. भारती, तुझ्या सासरची माणसं विकीच्या मृत्यूनंतर आम्ही तिथे न येण्याने रागावली तर नाही येत ना? तू तर समजू शकतेस, अशा प्रसंगी आपल्याकडून कोणी कसं. नाही काकी, असं काही नाहीये. इथल्या माणसांनी मला असं काही विचारलं नाही. आणि तू काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन. सुखी राहा, स्वतःची काळजी घे. बाळा, मला एक गोष्ट सांग, नीट शांतपणे विचार करून सांग. बाळा, आयुष्य हे 2-4 दिवसांचं नाहीये. खूप मोठा प्रवास करायचा आहे अजून. हे बघ बाळा, तू ज्योतीचं बोलणं मनावर नको घेऊस. तुला ते ठाऊकच आहे, ते बाप मुलगी सुरुवातीपासूनच उलटसुलट बोलतात. हे आयुष्य शेवटी तुझं आहे बाळा. तू ते इथे राहून घालव किंवा आमच्यासोबत तिथे घालव, निर्णय तुलाच घ्यायचा आहे. पण मला असं वाटतंय की तू आमच्यासोबतच चलावस. नाही आई, मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहणार. मला इथून कुठेही जायचं नाहीये. आई, मला कोणावरही ओझं बनून नाही राहायचंय. हे काय बोलतेस तू बाळा? अगं, पोटची मुलगी आई बाप्पासाठी ओझं असते का? असं बोलून एका क्षणातच आपल्या आईला परक केलंस तू. जर मी तुला सांगते की मी इथून नाही जाणार, म्हणजे मी नाही जाणार. आणि तू विसरलीस आई, माझ्या पाठवणीच्या वेळी तू काय म्हणाली होतीस? की बाळा, तुझी वरात या घरातून निघते, पण तुझी अंतयात्रा त्याच घरातून निघेल. आता हे घर मी मेल्यावरच सोडेल. मी कुठे येणार नाही. तू माझी काळजी करू नकोस. जर देवाने माझ्यासमोर दुःखाचा डोंगर उभा केलाच आहे, तर तो सर करण्याची हिंमतही तोच देईल. हं, मला तुझ्या काळजीमागचं कारण समजतंय, पण मी तरी काय करू? आज मला तुझ्या बोलण्यापेक्षा ज्योतीचं बोलणं जास्त पटतंय. बरोबरच म्हणते ती, हीच तर खरी वेळ आहे मैदानात उतरण्याची. काय झालं दादा? तुम्ही असे अस्वस्थ आणि काळजीत का दिसताय? काल रात्रीपासून कसला तरी घोर लागल्यासारखं वाटतंय. कोणत्याही कामात मन रमत नाहीये. काय झालं? तब्येत बरी आहे ना? ब्लड प्रेशर तर वाढलं नाही ना? नाही, असं काही नाहीये. काल रात्री खूपच विचित्र अशी स्वप्न पडत होती, म्हणून थोडं बरं वाटत नाहीये मला. ताई आल्या होत्या स्वप्नात? मालती, ती हे जग सोडून गेल्यापासून वाटतंय की ती माझ्यावरही रागावूनच गेली. आता तर ती माझ्या स्वप्नात देखील येत नाही. नक्कीच तुमच्या हातून काहीतरी चूक झालीये जी ताईंना आवडली नसावी. मी अशी कोणतीही चूक केलेली नाही. ती असताना मी कधी चुकीचा वागलो नाही, तर ती गेल्यावर मी कसा चुकीचा वागेन? कधी कधी नकळतपणे चुका होतात आणि आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. म्हणूनच आपण ती सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. तू फक्त एकच गोष्ट धरून बसलीस.
जिला मी माझ्या आयुष्यातून काढून टाकलंय ती इथे पुन्हा येऊ शकत नाही. मग तुमच्या मनातला हा सल का? कोणासाठी? काय लपवताय तुम्ही दादा? किती वेळा मी तुम्हाला झोपेत भारती भारती म्हणताना ऐकलंय. काय? मी स्वप्नात भारती भारती असं म्हणत होतो. मग काय दादा, तुम्ही भलेही सत्याचा स्वीकार करू नका, पण तुम्ही त्यापासून आता स्वप्नात तर आपल्याला काही कळत नाही ना, पण डोळे उघडल्यावर मात्र आपल्याला सगळं पाहावं लागतं, ऐकावं लागतं. ठीक आहे, जशी तुमची इच्छा. फक्त तुम्ही स्वतःच्या तब्येतीची हेळसाण करू नका. तुम्ही म्हणत असाल तर मी डॉक्टरांना बोलवू? नको नको, असं काहीही नको. हवं असेल तर बाबूलालला बोलावून घे. तुम्हाला काय वाटतं, मी फोन केल्यावर ते येतील? तू त्याला फोन तर कर, मी बोलतो त्याच्याशी. ठीक आहे. The number you are trying to reach is currently switched off. फोन बंद आहे त्यांचा. काय माणूस आहे हा? स्वतः शहरात आणि बायको मुलं इथे, त्यातून फोनही बंद ठेवलाय. जर कुणाला काही महत्वाचं बोलायचं असेल तर कसं करणार? तुम्ही सगळे ना मनाला वाटेल तसं वागता. दुसऱ्याला काय वाटेल ह्याचा अजिबात विचार करत नाही तुम्ही. दादा, तुम्ही माझ्यावर का ओरडताय? अगं मी बाबूलालच्या निष्काळजीपणाबद्दल बोलतोय. किती दिवस झाले त्याला शहरात जाऊन. किमान मला नाही पण तुम्हाला तरी भेटायला यायला हवं होतं ना त्याने. असं असं कोणतं काम करतोय तिथे कोणास ठाऊक. आता कळतंय ना तुम्हाला की जेव्हा आपल्यांबद्दल कळत नाही तेव्हा काय वाटतं ते? म्हणूनच मी त्याला शहरात पाठवत नव्हतो. जो शहरात गेलाय त्याचा तुम्हाला राग येतोय, पण तिचं काय, जी गावातच आहे आणि त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी तुम्ही तिच्याशी बोलाल. दादा, मी आता भारतीला फोन करते. तुम्ही तिच्याशी फक्त 2 शब्द बोला दादा. तिचं आयुष्य. पुरे, तू सारखी त्या भारतीचाच राग आळवतेस. जिला घरी बोलवलं पाहिजे, जिला आधाराची गरज आहे, तिला बोलवा दादा. मी हे खात्रीने सांगू शकते की चिंटूच्या बाबांच्या घरी येण्याने तुमचा हा सल, हा अस्वस्थपणा कमी नाही होणार आहे. भारती, काय झालं? तब्येत बरी नाहीये का? नाही, माहित नाही का पण अस्वस्थ वाटते. कसं तरी होतंय. असं वाटते जणू या खोलीत मी गुदमरून जाईन. जरा इथे ये ना इथे. बघा ना, बाहेरही वातावरण भकास आहे. जेव्हा आत हवा नसते ना तेव्हा बाहेरही नसते. भारती, जर मनात शांती असेल ना तर बाहेर सुद्धा शांती मिळते, आणि जर मनातच शांती नसेल तर कुठे सुख नाही लाभत. भारती, तुला असं नाही वाटत का की आपण एकमेकांवर अन्याय करतोय? नियतीने आणि परिस्थितीने आपल्यावर एवढा अन्याय केलाय की त्यापुढे सगळंच फिकं वाटतंय. भारती,
आपण असे वेगवेगळे आपापल्या पद्धतीने कुठवर जगणार आहोत. तुला ही गोष्ट माहीत असेलच ना की 1 आणि 1 11 असतात आणि जे 10ला पुरून उरतात. काय झालं भारती? काय झालं? मला ठाऊक आहे की आपले स्वभाव आणि परिस्थिती एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत आणि अशा परिस्थितीत आपण प्रयत्न करून सुद्धा हे सगळं नाही बदलू शकत. पण जर आपण एकमेकांना साथ दिली ना तर आपण दोघे सुद्धा सुखी राहू. भारती, तुला तर ठाऊकच आहे ही 5 बोटं मिळून 1 मूठ बनते, पण 1 बोट काही करू शकत नाही. कळतंय ना तुला? मी काही चुकीचं बोलतोय का? आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व